ऐन सणासुदीच्या तोंडावर कोल्हापूरकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. घरगुती कामे ठप्प होऊन नागरिकांना आता थेट अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी बाहेर पडावं लागत आहे. नागरिकांच्या व्यथांना आवाज देत भाजप पदाधिकारी महेश जाधव यांनी प्रशासनाचा चांगला समाचार घेतलाय. थेट पाईपलाईन कुठे आहे असा सवाल करत अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलंय. पाणी मिळावे म्हणून लोकांची अक्षरशः धावपळ सुरू असून प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह आता उपस्थित झाले आहेत. सणासुदीच्या काळामध्ये पाणी नसल्यामुळे आता रस्ता रोको करतात, तर काय ह्याच्यावरती बोलायचं? हे दुर्दैव आहे. एवढा मोठा सण आहे गणेश उत्सवाचा. अशा वेळेला प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड वगैरे सगळं नैवेद्य वगैरे करावे लागतात आणि अशा वेळेला या ठिकाणी कोल्हापूरच्या मध्यवस्तीत पाणी आलेलं नाही. गेल्या 15 दिवसापासून हा मोठा प्रॉब्लेम आहे. गेल्या 4 दिवसापासून तर अजिबात पाणी नाही. मग पाणी नाही तर पर्यायी व्यवस्था टँकरची करण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती महानगरपालिकेची आहे. त्यामुळे महानगरपालिका सक्षमपणे फेल गेलेली आहे. लोकांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करू शकत नाही तर या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाख लाख दीड लाख रुपये पगार द्यायचे कशासाठी मी म्हणतोय. कारण पाणी असू दे, रस्ते असू देत, ड्रेनेज लाईन असू देत, ह्या सर्व मूलभूत गोष्टी आहेत त्या महानगरपालिकेनं या ठिकाणी द्यायला पाहिजेत. आमच्या जनतेच्या करातून ही महापालिका चालते आणि अशा वेळेला या महापालिकेचे अधिकारी मुडदार आहेत. गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत. यांना वारंवार सांगून देखील ही गणपती यायच्या अगोदर, सण यायच्या अगोदर या लोकांनी या सर्व गोष्टी मार्गी लावणं हे कर्तव्य होतं त्यांचं. पण असं या ठिकाणी त्यांची अक्षमपणा या ठिकाणी दिसतो. जर तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा देऊन घरात बसा आणि नवीन होत करू नवीन इंजिनियर महापालिकेने या ठिकाणी भरावेत आणि यांना सुट्टी द्यावी, अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. नमस्कार मॅडम, नक्की कशासाठी रस्ता रोको आणि किती दिवस झालं पाणी नाहीये? गेले 4 ते 5 दिवस झालं कोल्हापूर शहरामध्ये काही भागामध्ये पाणी येत नाही आहे. अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगतायत की काळंबावाडीचं पंपाचं काम सुरू आहे, आज होईल, दुपारी येईल, संध्याकाळी येईल. पण 4 दिवस ऐन सणाच्या तोंडावरती एक थेंब पाणी लोकांच्या घरी आलेलं नाही आहे. लोकांनी गणपती बिन आंघोळ करता बसवलेला आहे. आज आपल्या देवाची, हिंदू धर्माची विटंबना होण्याची वेळ आली आहे. या फक्त प्रशासकांच्या भोंगळ कारभारामुळं काळंबावाडीचं थेट पाईपलाईनची हत्तीवरनं मिरवणूक निघाली, खरं पाणी रखवांपर्यंत पोहोचलं नाही. कधी ती पाईपलाईन गळते, कधी पंप बंद पडतोय. म्हणजे सारखं सतत या पाण्याची तक्रारी या लोकांना फेस करायला लागले. 4 दिवस झालं पाण्याचा थेंब आलेला नाही. त्यामुळे महिला या रस्त्यावरती आलेत. आज सुरुवात आहे. जर आजच्या आज त्यांनी जर दुरुस्त केलं नाही तर संपूर्ण शहरामध्ये याची पडसाद उमटतील आणि सगळीकडे महिला रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत. किती दिवस झालं पाणी नाहीये आणि जर पुढे काय तुमचं पाऊल असेल तर? आता किती दिवस म्हणण्यापेक्षा गेले कित्येक वर्ष आमचा हा भाग मंगळवार पेठ मिरजका तिकटीचा भाग हा पाण्यासाठी लढतच आलेला आहे, आंदोलनं करतच आलेला आहे. आणि आंदोलनासाठी मिरजका तिकटी हा भाग अतिशय प्रसिद्ध आहे. आणि ह्याच भागात आज अशी अवस्था आहे की गणेशाचं आगमन झालंय आणि आमच्या घरादारात पाणी नाही. हे एक मोठा प्रश्न आता आमच्या समोर उभा राहिला आहे की हा भाग खरोखर ओसाड आहे का, हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. गेले कित्येक वर्ष अधिकाऱ्यांना, जो त्या वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्या ज्या खुर्चीवर अधिकारी येतो त्यांना वारंवार प्रश्न केला की पाण्याचा प्रश्न कधी मिटणार, तर त्यांच्याकडं म्हणजे ते कामासाठी निष्क्रिय आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या खुर्च्या खाली कराव्यात आणि त्या जागी आयुक्त मॅडमनी नवीन भरती करावी अशी एक आमची अपेक्षा आहे. आणि आज आम्ही असा महिला वर्गानं एक निर्णय घेतलेला आहे. आज भागात न अंघोळ करता बायका इथं उभा राहिलेल्या आहेत. कालपासून अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा एकही अधिकारी इकडं फिरकलेला नाही आहे आणि इतक्या म्हणजे वादळ उठलेलं आहे आज मिरजका तिकटीला पाण्यासाठी. आणि आज आम्ही एक ट्रॉली बोलवलेली आहे आणि घरातले सगळे गणपती घेऊन आज आम्ही वॉटर सप्लायच्या अधिकारी घाडगे साहेबांच्या हस्तेच पंचगंगे नदीत आज आम्ही गणपती विसर्जन करणार आहोत. कारण आमच्या गणपतीची पूजा अर्चा म्हणावी तशी झालेली नाही. पाण्यापासून आमचा गणपती सुद्धा तसाच निघालेला आहे. गेले 4-5 दिवस झालं पाणी येत नाहीये, तर प्रशासनाने काही टँकरची वगैरे काही ह्या भागात टँकरची व्यवस्था कधी झालीच नाही. फक्त अधिकाऱ्यांच्या दारात फक्त टँकर थांबला जातो का आणि कशासाठी ह्याचं उत्तर आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे. आणि प्रशासनानं तर इकडं दुर्लक्षच केलेलं आहे या भागाकडे आणि अधिकाऱ्यांनी पण इकडं दुर्लक्ष केलेलं आहे. टँकरची एकही व्यवस्था इकडं केलेली नाही. इथं आता पुरातन हौद आहे, तो हौद सुद्धा आत्ता जरी बघायला गेलं तर तो कोरडाच आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.